चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आमच्यामध्ये स्वागत करते, नॅचरल सुरुवात करते। सर्वप्रथम आज आहे गुरुवार, त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना दत्त भक्तांना शुभ गुरुवार। आणि आज सोबतच दुग्ध शर्करा योग असा आला आहे किंवा या अधिक महिन्यामध्ये आज गुरुवारीच पहिलाच गुरुवार आहे अधिक महिन्यातला, पण आजच्या पहिल्याच गुरुवारी गुरु पुष्यामृत योग सुद्धा जुळून आलेला आहे, त्यामुळे अतिशय प्रभावी असा योग आहे। त्यामुळे आज आपण लक्ष्मी प्राप्तीच्या असेल आपल्या गुरूंच्या इष्टदेवतांच्या ज्या काही सेवा करायच्या त्या सर्व सेवा तुम्ही करू शकता। एखाद्या नवीन सेवेला सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता। आणि हो, आज पुष्य नक्षत्रामध्ये तुम्ही ज्या काही सेवा करताल त्या अत्यंत प्रभावी असणार आहेत बरं का। कुठलीही तुमची सेवा असू देत, कुठल्याही देवतांची असू देत, ती नक्कीच खूप प्रभावी ठरणार आहे। कारण की पुष्य नक्षत्रावर आपण ज्या काही सेवा करतो त्याचं अधिकम अधिकस्य 100 नाही तर 1000 पटीने जास्त पुण्य तुम्हाला प्राप्त होत असतं। आता गुरुपुष्यामृत योग आज सकाळी सूर्योदयापासून ते मध्यरात्रीपर्यंत असणार आहे, त्यामुळे दिवसभरामध्ये तुम्ही टप्प्याटप्प्याने सर्व सेवा करू शकता। आता मंडळीनो, आजचा जो विषय आहे आपल्या व्हिडिओचा तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण खूप लोकांचे प्रश्न येतात की ताई किंवा कमेंट येत आहेत की ताई तुम्ही ज्या काही अधिक महिन्यामध्ये आपल्याला सेवा करायची आहे, समजा तेवढा वेळ आम्हाला बसणं शक्य नाही आहे किंवा तेवढा वेळ देणं शक्य नाही, कारण की आम्ही जॉबला आहोत, आम्हाला जॉईंट फॅमिली आहे किंवा लहान बाळ आहे किंवा इतर काही अडचणी आहेत किंवा आम्हाला शारीरिक काही व्याधी आहे, त्यामुळे आम्ही तेवढा वेळ बसू शकत नाही। त्यामुळे आम्हाला कमी वेळेतली पण जास्त प्रभावी आणि तेवढंच पुण्य प्राप्त करून देणारी सेवा सांगा, जेणेकरून आम्हाला सुद्धा त्याचं पुण्य प्राप्त होईल आणि आमच्याकडून सुद्धा सेवा घडेल या अधिक महिन्यामध्ये। तर त्याबद्दल संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती ती असणार आहे। नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। तर मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अधिक महिना ज्याला पुरुषोत्तम मास देखील म्हणतात, आता अधिक महिन्यामध्ये बघायला गेलं तर आपण सर्व देवी देवतांची, इष्टदेवतांची, कुलदेवतांची, पितरांची सर्व काही सेवा करू शकतो। नामस्तोत्र, व्रत, पूजा सर्व काही करू शकतो। पण त्यातल्या त्यात या अधिक मासाला पुरुषोत्तम मास म्हटलेला आहे, त्यामुळे या अधिक महिन्यामध्ये जर आपण श्री विष्णूंची जास्तीत जास्त सेवा, नामस्मरण, मंत्र, स्तोत्र पठण जर केलं तर तुम्हाला अक्षय पुण्य प्राप्ती होते। तुमचा घराण्याला जो काही पितृदोष असेल, प्रखर पितृदोष असेल, तो सुद्धा तुमचा कायमचा दूर होऊ शकतो। अशा प्रकारच्या ह्या आपण जर सेवा जर केल्या या अधिक महिन्यामध्ये श्री विष्णूंच्या, तर खरंच आपल्याला ही फळप्राप्ती होऊ शकते। आता तुम्हाला सांगितलं होतं मी मागच्या काही व्हिडिओमध्ये की आपण या अधिक महिन्यामध्ये संक्षिप्त भागवत पारायण करू शकता, जे 700 श्लोक आहे, त्यामध्ये 14 अध्याय आहे। रोज एक पारायण एका बैठकीत पूर्ण करू शकता किंवा 7 दिवसामध्ये एक पारायण करू शकता, जे आपल्या प्रखर पितृदोषावर सगळ्यात शेवटचा रामबाण उपाय परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेला आहे। स्त्रियांनी तर आवर्जून सेवा करावी, खरंच सांगते, पितरांची किंवा कुठलीही आपल्या श्री विष्णूंची, कारण की स्त्रियांना माहेर आणि सासर दोन्हीकडचा प्रखर पितृदोष असतो आणि पुरुषांना फक्त त्यांच्या घरचा, एकाच घराचा पितृदोष असतो। त्यामुळे स्त्रियांनी आवर्जून जास्त सेवा पितरांची नक्कीच करावी। आता हे झालं। आता मी मेन मुद्द्यावरती म्हणजेच काय, तर खूप लोकांना प्रश्न आहे की ताई मोठमोठे जे काही पारायण आहेत, बघायला गेलं तर विष्णू सहस्रनाम वाचायला सुद्धा एक बघायला गेलं तर ज्यांना आता ते संस्कृत मध्ये आहे विष्णू सहस्रनाम, त्यामुळे कोणाला ते वाचणं अवघड जातं किंवा कोणाला ते संस्कृत भाषाच येत नाही, मग कोणी ते युट्यूबला लावून ऐकतं वगैरे, ते पण करतात, म्हणजे श्रवण करतात, वाचन शक्य होत नाही, कोणाला वाचायलाच येत नाही, असं पण काही आहे। त्या कारण की चुका होऊ शकतात ते वाचण्यामध्ये, चुका करून एखादं पारायण, स्तोत्र, मंत्र पठण करण्यात काही म्हणजे फायदाच नाही असं मला हरकत नाही, कारण की चुकाच होतात त्याच्यामध्ये। तर मी एकच सांगेल की जर तुम्हाला अधिक महिन्यामध्ये कमी वेळेत जास्तीत जास्त अक्षय पुण्य प्राप्त करून घ्यायचं असेल आणि प्रखर पितृदोष जर दूर करून घ्यायचा असेल, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजेच काय, आपल्याला रोज फक्त काय करायचं आहे, दिवसभरामध्ये ज्या वेळेस आपण घरामध्ये देवघरामध्ये पूजा करतो बघा, त्या पूजा करताना काय करायचं आहे, आपण जे आपल्या देवघरामध्ये श्री विष्णूंची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल, त्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर किंवा श्री विष्णूंच्या मूर्तीवर आपल्याला त्यांचा जो ओम नमो भगवते वासुदेवाय जो मंत्र आहे किंवा ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, हा गायत्री मंत्र आहे, म्हणजेच विष्णू गायत्री मंत्र आहे। या दोन्हीपैकी एक मंत्र पठण करून तुम्ही त्यांना स्नान घालायचं आहे, अभिषेक करायचा आहे। सोबत पुरुष सूक्तमचं जर तुम्हाला शक्य झालं तर एक वेळेस पठण करून तुम्हाला अभिषेक करायचा आहे। हे रोज पूर्ण अधिक महिना तुम्ही करा, नक्कीच करा। ते केल्यानंतर तुम्हाला त्यांना स्वच्छ पुसून वगैरे त्यांना जागेवर देवघरात स्थापित करायचं आहे। अष्टगंध, वस्त्र वगैरे अलंकार त्यांना परिधान करायचे आहेत। पिवळं फुल त्यांना असेल तर पिवळं फुल अर्पण करा किंवा इतर फुलं तुम्ही अर्पण करू शकता। हे झालं। त्याच वेळेस काय करायचं, सकाळी लवकर उठून जर तुम्हाला वेळ असेल तर नक्कीच मी सांगेल, त्याच वेळेस काय करायचं, देवपूजा आपली होत असते, सकाळी प्रसन्न वातावरण असतं, किंवा तुम्ही दिवसभरामध्ये पण करू शकता, असं काही नाही, पण सकाळी प्रसन्न वातावरण असतं, तर त्यावेळेस काय करायचं, आपल्याला श्री विष्णू चा एक जो मंत्र आहे आपला, जो अत्यंत प्रभावी मंत्र आहे, 12 अक्षरी, मला आत्ताच सांगितलं मी तो, ओम नमो भगवते वासुदेवाय, या मंत्राची एक माळ नक्कीच करा अधिक महिन्यामध्ये रोज। जास्त म्हणत नाहीये, तुम्हाला वेळ तुम्ही जास्त माळ करू शकता, पण एक माळ तरी रोज करायलाच पाहिजे। खरंच सांगते, ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय
अजून एक आहे ते म्हणजेच काय, विष्णू गायत्री मंत्र तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तो पण तुम्ही 1 माळ रोज करायची आहे. जप नामस्मरण रोज करायचं आहे. कारण की खरंच सांगते, हा जो विष्णू गायत्री मंत्र आहे तो साधा सुद्धा नाही आहे, 12 अक्षरी मंत्र आहे, पण अत्यंत प्रभावशाली आणि तेवढाच तो शक्तिशाली सुद्धा मंत्र आहे असं सांगण्यात आलं आपल्या शास्त्रामध्ये. सोबतच हा जो मंत्र आहे या मंत्राच्या सामर्थ्यावरच लहानपणी भक्त प्रल्हादाने त्यांनी ईश्वराची प्राप्ती करून घेतली होती अशी सुद्धा कथा आहे. म्हणून सांगते की हा मंत्र खूप प्रभावी आहे. याचं एक वेळेस तरी नामस्मरण दिवसभरामध्ये जेव्हा वेळ असेल, तुम्ही कामावरून या, लहान मुलं झोपली, कामं संपली, तुमचे सगळं काही झालं की तुम्ही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कधीही या मंत्राचा 1 माळ तरी जप नक्कीच करावा. फक्त स्वच्छ व्हायचं आहे. कामावरून आले समजा किंवा सकाळी सकाळी आपण सुचिरभूत असतो आंघोळ करून, पण दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा करताल तेव्हा हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत, स्वच्छ कपडे घालायचे आहेत, देवासमोर धूप दीप लावायचा, तुपाचा दिवा लावला तर अतिशय उत्तम, आणि आसनावर बसून तुम्हाला ही नामस्मरणाची 1 माळ नक्कीच करायची आणि रोज सकाळी अभिषेक नक्कीच करायचा आहे बरं का, वेळात वेळ काढून. त्यानंतर याच्यात ते म्हणजेच काय, आता दुसरं आहे ते म्हणजेच काय, भगवद्गीतेचा 15वा अध्याय. हो, मोठी भगवद्गीता वाचायला गेली तेवढा आपल्याला ते समजत पण नाही, ती खूप मोठी पण आहे, ते आपल्याला तेवढा वेळ सुद्धा आजकाल खूप लोकांना नाही आहे. त्यातल्या त्यात मी तुम्हाला सांगितलं की संक्षिप्त भागवत पारायण तुम्हाला करणं शक्य असेल 700 श्लोकी, ते पण तुम्ही करू शकता. त्याच्यावर पण आपला व्हिडिओ आहे, ज्यामध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. नियम अटी कसं वाचन करते सगळं काही सांगितलेलं आहे. आता ते पण तुम्हाला जमत नसेल तर अजून एक काय, भगवद्गीतेचा 15वा अध्याय नित्यसेवेच्या पोथीमध्ये दिलेला आहे. प्राकृत म्हणजे मराठीमध्ये पण दिलेला आहे, संस्कृतमध्ये पण दिलेला आहे. दोन्हीपैकी तुम्ही एक हा जो अध्याय आहे तो दिवसभरामध्ये एकदा तरी नक्कीच पठण करावा. खरंच सांगते, हा जो अध्याय आहे तो आपला भगवद्गीतेचा 15वा अध्याय अर्क मांडला गेलेला आहे. जसं बघा आपल्या गुरुचरित्रामध्ये काहीतरी म्हणजे एक मेरू अध्याय असतो बघा, मेरुमणी मांडलेला एक अध्याय असतो. त्याच पद्धतीने आपला भगवद्गीतेमध्ये सुद्धा 15वा अध्याय जो आहे तो अर्क मांडला गेलेला आहे. जर आपण याचं नित्य पठण केलं, नित्य श्रवण केलं तर खरं सांगते प्रखर पितृदोष आपला दूर होण्यास मदत होते, मनाला शांती लाभते, सोबत आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी सुद्धा आपल्याला प्राप्त होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तर आपल्याला या संसाराच्या प्रपंचाच्या आसक्तीतून आपल्याला मुक्तता मिळून आपल्याला म्हणजे एक प्रकारे मोक्ष प्राप्ती मिळत असते. त्यामुळे हा 15वा जो अध्याय आहे गीतेचा तो खूप प्रभावी आहे. मोजून 2 ते 3 मिनिटं लागतात हा अध्याय वाचायला. मग काही अवघड आहे का? नाही. तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. आणि तुम्हाला इतर तर मी सांगितलं आहे, जर तुम्हाला वेळ असेल तर नक्कीच व्यंकटेश स्तोत्रम सुद्धा पठण करा. नित्यसेवेच्या पोथीमध्ये आपली मागच्या साईडला पितृसेवेच्या मागच्या पेजवर आपल्याला 15 ओवीचं व्यंकटेश स्तोत्र दिलेलं आहे, जे संस्कृतमध्ये आहे. 15 ओवीचं आहे, ते पण तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. गीतेची 12 नावं आहेत, ते पण तुम्ही पठण करू शकता या अधिक महिन्याच्या संपूर्ण महिन्याभर. खरं सांगते, त्या 5-5, 10-10 मिनिटाच्या सेवा आहेत, पण खूप प्रभावशाली आहे. मनापासून श्रद्धेने विश्वास ठेवून करा, मन पवित्र ठेवून करा, चांगले कर्म या महिन्यामध्ये करा आणि या सेवा सुद्धा करा. आता या सेवा करायला तुम्हाला सांगितलं की आपल्याला खूप अक्षय पुण्य प्राप्ती होणार आहे. विष्णूंची कुठलीही छोटी सेवा करा, खूप तुम्हाला त्याचं फळ या महिन्यात मिळणार आहे, पण नक्कीच करा. आता तुम्हाला सेवा मी सांगितलं, तर अजून एक तुम्हाला गोष्ट सांगितली, म्हणजेच काय, तुम्ही या अधिक महिन्यामध्ये तुळशीचं व्रत सुद्धा करू शकता. तुळशी पत्र जे काय असतं आपलं तुळशीचं झाडाचं जे काही पान असतं त्याचं सुद्धा तुम्ही व्रत करू शकता. ते म्हणजेच काय, या संपूर्ण अधिक महिन्यामध्ये आपण आपल्या भगवान श्री विष्णूंची मूर्ती आपल्या देवघरात असेल किंवा फोटो असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती आहे, तर त्याच्यावर त्याची ज्यावेळेस आपण सकाळी देवपूजा वगैरे करतो, देवपूजा झाली की आपण फुलं वगैरे त्यांना अर्पण करतो, त्याच वेळेस एक तुळशी पत्र घ्यायचं आहे. ते तुळशी पत्र स्वच्छ धुवून घ्यायचं आणि रोज या अधिक महिन्यामध्ये रोज आपल्याला भगवान विष्णूंना किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला ते अर्पण करायचं आहे. नंतर कसं अर्पण करायचं, स्वच्छ धुवून घेतलं की ते हातात घ्यायचं, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं तुम्हाला 11 वेळेस 11 वेळेस करा किंवा तुम्ही 21 वेळेस करा, 51 वेळेस करा किंवा 108 वेळेस पठण करा, पण ते तुळशी पत्र हातात ठेवून तुम्ही ते नामस्मरण करायचं आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय. त्यानंतर ते तुळशी पत्र तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीला किंवा श्रीहरी विष्णूच्या फोटोला मूर्तीला अर्पण करायचं आहे. हे पण करून बघा, कारण की आपणास माहिती आहे की भगवान श्री विष्णूंना बाळकृष्णांना आपल्याला तुळशी पत्र त्यांना खूप प्रिय आहे. ते तुळशीची जी काही मंजुळा असते किंवा पानं असतात ते त्यांना खूप जास्त प्रिय आहे. म्हणून सांगते किंवा एक तरी तुळशी पत्र रोज अर्पण करायला हरकत नाही. रोज महिलांनी तोडून असं म्हणतात तुळशीचं झाडाचं पान, पण जर शक्य नसेल तर घरातल्या इतर व्यक्तींना सांगा किंवा बाहेरूनच आणून घ्या तुम्ही मोठ्या प्रमाणात तुळशीपत्र. आणि अधिक महिन्यामध्ये रोज एक तुळशीपत्र नक्कीच बाळकृष्णाच्या मूर्तीला फोटोला अर्पण करायला विसरायचं नाही. ती पण एक खूप प्रभावी सेवा आहे, जी बाळकृष्णांना आवडती वस्तू आपण इथे ते ठेवतो आहे म्हणून सांगते आहे. आणि रोज थोडासा गोडाचा काहीतरी नैवेद्य, साखर, लाडू असेल किंवा एखादं फळ असेल ते पण तुम्ही रोज अर्पण करा बाळकृष्णाच्या मूर्तीला किंवा श्रीहरी विष्णूंना.
ही पण छान सेवा आहे. रोज खीर वगैरे काय असेल ते पण तुम्ही अर्पण करू शकता. पण या सेवा करा. खरं सांगते, या छोट्या छोट्या सेवा जरी केल्या ना तरी खूप मनाला शांतता मिळते आणि एक आपल्याला समाधान मिळतं की बा अधिक महिन्यामध्ये मी काहीतरी सेवा केली. आणि प्रत्येकाला वाटतं बघा की मी काहीतरी सेवा करावी. एवढे सगळेजण सेवा करतात पण मला कामामुळे किंवा लहान बाळ आहे त्याच्यामुळे जमत नाही, जॉईंट फॅमिली आहे त्याच्यामुळे जमत नाहीये, किंवा मला वेळच मिळत नाही दिवसभरामध्ये काही अध्यात्म करायला, सेवा करायला. मग त्यांचं मन नाराज होतं. आणि आपल्या आयुष्यात जर अध्यात्म नसेल तर आपणास माहिती की निगेटिव्हिटीचा मारा आपल्यावर होत असतो आणि सगळ्या वाईट गोष्टी आपल्या मनावर ताबा घेतात, आपल्या डोक्यावरती, आपल्यावरती, मनावर ताबा घेतात. सर्व वाईट विचारांचा आपल्यावरती अक्षरशः अतिक्रमण होत असतं आणि मग आपल्याला काही सुद्धा सुचत नाही की कसं बाहेर पडावं, काय पडावं. म्हणून या दिवसभराच्या रहाटगडीतून एक 15 ते 20 मिनिटं आपण आपल्या देवघरासमोर बसून जर आपण नक्कीच नामस्मरण केलं, काहीतरी सेवा केली, मंत्रसूत्र पठण केलं तर आपल्याला सुद्धा खूप छान वाटतं. बाहेरच्या धकाधकीच्या जीवनातून एक कुठेतरी शांतता मनाला लाभते आणि ती आजकाल खूप गरजेची आहे. खरंच सांगते, मनाला समाधान, शांतता मिळणं खूप गरजेचं आहे आणि ते फक्त अध्यात्मातच आहे. ती शक्ती सुद्धा अध्यात्मातच आहे, बाकी इतर कुठल्या गोष्टींमध्ये सुद्धा नाही. म्हणून सांगते, भले तुमच्याकडे करोडो रुपये असू दे पण तुमच्या आयुष्यात जर अध्यात्म नसेल, तुम्ही काही देवदेव करत नसाल तर त्या पैशांचा सुद्धा काही सुद्धा फायदा नाही आहे. कारण की पैसा आहे तर माणसं नाही आहेत आणि आजार पण जास्त आहे, असं सुद्धा काही त्या घरामध्ये वातावरण आहे. त्यामुळे सांगते की बा प्रखर पितृदोष जर दूर झाला तर आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या काही गोष्टी ह्या व्यवस्थित होतात, भरपूर कामांमध्ये यश देखील मिळतं. त्यामुळे सांगते आहे. तर आजच्या व्हिडिओ तुम्हाला सर्व छोट्या छोट्या सेवा सांगितलेल्या आहे, नक्कीच करा. पण ह्या सेवा छोट्या समजू नका, अक्षय पुण्य प्राप्ती करून देणाऱ्या ह्या सेवा आहेत, प्रखर पितृदोष दूर करणाऱ्या सेवा आहेत. आणि वेळ जर मिळालाच एखाद्या सुट्टी दिवशी तर नक्कीच या अधिक महिन्यामध्ये एकादशी येणार आहे, 2 एकादशी, त्या दिवशी पण तुम्ही तुळशीपत्र अर्पण करून विष्णू सहस्रनाम स्तोत्र एकदा तरी अधिक महिन्यामध्ये पठण करा. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तरी पठण करा, पण नक्कीच करा. आणि नामस्मरण, सेवा, मंत्रसूत्र चालूच ठेवा, त्याचं तुम्हाला अक्षय पुण्य प्राप्त होणार आहे. तर अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल नक्कीच व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, 100% तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचा मी प्रयत्न करेल. अशा प्रकारे व्हिडिओ इथे थांबवते. श्री स्वामी समर्थ.